आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळा प्रकरणी। यामध्ये महापालिका अभियंत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अभियंत्यांनी कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आहे। अभियंते किशोर येरमे, विभास आचरेकर यांच्यावर ही कारवाई होऊ शकते। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, महापालिका अभियंत्यांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या सगळ्या घोटाळा प्रकरणामध्ये किती महत्त्वाचा आहे हा निर्णय? या घोटाळा प्रकरणामध्ये जे कंत्राटदार कंपन्या होत्या घोटाळा करण्यात आलेल्या, त्या कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न हे 6 अधिकारी करत होते। या 6 अधिकाऱ्यांनी या कंत्राटदारांना घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच या संदर्भातली जे कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याप्रकरणी त्यांच्याकडून ड्राफ्ट घेतले होते, दंड वसूल केला होता, परंतु तो मुंबई महापालिकेकडे भरला गेला नव्हता। एकंदरीत होतं की एक तपास सुरू असताना अशा प्रकारे दंड वसूल करणं कितपत योग्य आहे आणि वरिष्ठांना अंधारात ठेवून हा कारभार करण्यात आला होता। कुठेतरी मुंबई महापालिकेतले अधिकारी जे आहेत ते कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्या 6 अधिकाऱ्यांना पैकी 2 अधिकारी जे आहेत ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आचरेकर आणि त्याचबरोबर दुसरे एक आहेत, त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर इतर 4 सब इंजिनियर जे आहेत तर त्यांच्यावर डिपार्टमेंटल चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू केली जाणार आहे। धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।